माझं घर थोडं शेतवडीत आहे, त्यामुळे तुम्हाला आजूबाजूला सगळी शेतीच पाहायला मिळेल. इथे आपण सुरुवात करू तुळशीपासून, जी आपल्या सर्वांच्या अंगणात असते. इथे तुळशीची भरपूर रोपं आहेत. त्यानंतर इथे मी ब्रह्मकमळ लावलेलं आहे. छोटंसं रोप आहे अजून. तिथे कोरफड पण आहे. या इथे शेवंतीची छोटी छोटी रोपं पण लावलेली आहे तिकडे. हे जे बारीक गवतासारखं रोप दिसतंय, हे मी चांदणी गुलाबाचं रोप लावले. त्याला फूल आल्यावर मी नक्की तुम्हाला दाखवेन. थोडी चांदणी गुलाबाची रोपे मी इथे कुंडीमध्ये पण लावले आहेत. छान वाटतात. ते ही लाल जास्वंद आणि इकडे ही पांढरी जास्वंद लावले. रोज देवपूजेला फुले लागतातच. इथे कांदे फूल लावले, शोचं आहे. बघू शकता इथे त्याला कळी पण आली आहे. हे पण कांदे फुलसारखं दिसणार आहे, पण कोणतं तरी वेगळं आहे, शोचंच आहे. हे मी माझ्या बहिणीकडून आणलेलं. फूल बघा किती छान आहे. हा पुदिना लावला आहे. एक काडी लावली होती, पावसामुळे तो इतका सारा पसरला आहे, त्याला इतका बहर आला आहे. किती हिरवागार झाला आहे बघा. ही गवर पण उगवली आहे अंगणात. ही लावलेली नाही आहे, ही आमच्या इकडे उगवतेच. जिचा वापर आपण गौरी आणण्यासाठी गणपतीमध्ये करतो. खूप उगवली. झेंडूची छोटी छोटी रोपं पण आहेत इथे. अजून मला खूप फुलझाडे लावायची इच्छा आहे, पण इकडे जवळ नर्सरी नसल्यामुळे लावता येत नाही. बघू, शक्य झालं तर लवकरच लावेन. कढीपत्त्याचं झाड पण आहे, जे की खूप गरजेचं आहे. आणि हा खाऊच्या पानांचा वेल पण लावला आहे. कधी कधी लागतो आपल्याला. पूजेसाठी याची पाने म्हणा किंवा इतर कार्यक्रमासाठी पण पाने लागतातच. अशी मी थोडीफार झाडे लावलेली आहेत. अजून कोणती झाडे लावली पाहिजे सजेस्ट करा मला.